लाडकी बहीण योजनेमध्ये ज्याही लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली होती तर त्या लाडक्या बहिणींना जेवढ्या लवकर तुम्ही केवायसी करणार तेवढ्या लवकर तुमचे जे राहिलेले हप्ते आहे आणि येणारा हप्ता म्हणजे जानेवारीचा असे 3 हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार अशाबद्दलची माहिती आलेली आहे। आणि ज्याही लाडक्या बहिणींनी केवायसी केलेली नाही आहे म्हणजे केवायसी करायचे विसरले किंवा काही तांत्रिक अडचणीमुळे त्या केवायसी करू शकलेल्या नाही आहे तर त्यांच्यासाठी अजूनपर्यंत ऑप्शन उपलब्ध झालेलं नाही आहे। परंतु यावरती संपूर्ण ज्याही लाडक्या बहिणी यांनी विनंती केलेली आहे तर त्यावरती लवकरच अशाबद्दलचं ऑप्शन येईल की ज्यामध्ये राहिलेल्या लाडक्या बहिणी ज्या पात्र होत्या त्यांना केवायसी करण्याचं ऑप्शन उपलब्ध केलं जाऊ शकते। जर तुम्हाला म्हणजे ज्याही लाडक्या बहिणींची केवायसी चुकलेली आहे त्यांना इथून त्यांची केवायसी कंप्लीट करायची आहे। तुम्ही केवायसी केली तरच तुम्हाला तुमचे 1500 रुपये जानेवारीचे आणि राहिलेले 3000 रुपये नोव्हेंबर आणि डिसेंबरचे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। ज्या लाडक्या बहिणी अजूनही वेळ करत असेल त्या लाडक्या बहिणींचे पैसे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार नाही। जर तुम्हाला ही केवायसी करायची असेल तर तुम्हाला तुमचा इथे आधार कार्ड नंबर टाकायचा, हा कॅप्चा इथे इन्सर्ट करावा लागेल। त्यानंतर सर्वात खाली आल्यानंतर इथे मी सहमत आहेला क्लिक करून तुम्हाला इथून OTP पाठवायचा आहे। OTP पाठवल्यानंतर तुमचा जोही आधार कार्डला नंबर लिंक असेल त्यावरती एक तुम्हाला OTP येणार। OTP आल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला 2 क्वेश्चन विचारण्यात येणार। यामध्ये बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण पहिला क्वेश्चन काय आहे यामध्ये संपूर्ण अपडेट एकदा वाचून घेणं गरजेचं आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत नाही। माझ्या कुटुंबातील सदस्य निमशासकीय कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमधून सेवानिवृत्त निवृत्ती वेतन घेत नाही। म्हणजे दोन्ही ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे। त्यानंतर हा चेकबॉक्सला इथे क्लिक करा अशा प्रकारे आणि सबमिट करा। यामध्ये दोन्ही याच्यात नाही करायचं आहे तुम्हाला। एकदा तुम्ही सुद्धा वाचू शकता, वाचून संपूर्ण काम करायचं आहे जेणेकरून यावेळी चूक व्हायला नको। कारण जर चूक झाली तर तुमचे पैसे हे परमनंट बंद केले जाणार आहेत। त्यामुळे त्यानंतर तुम्ही सबमिट केल्यानंतर बघू शकता तुमची KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे अशाबद्दलचं स्क्रीनवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळेल। तर लाडकी बहीण योजनेमध्ये याच प्रकारे तुम्हाला KYC करायची आहे आणि भरपूर सोपी पद्धत आहे यावेळेस KYC करण्याची। त्यामुळे लवकरात लवकर आपली KYC कंप्लीट करा जेणेकरून तुमचे राहिलेले हप्ते आणि येणारे हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। तर लाडकी बहीण योजनेमध्ये KYC कशी करायची या संदर्भात अपडेट आणि त्यानंतर जानेवारी आणि राहिलेले हप्ते सुद्धा लवकरच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। थोड्या दिवसामध्ये GR प्रसिद्ध केला जाणार। GR आल्यानंतर संपूर्ण हप्ते आपल्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार। तर लाडकी बहीण योजनेच्या पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।